आज सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपला 21 दिवसाचा आयुष्य बदलाचा अत्याधुनिक कोर्स हा आज दिवस तिसरा सुरू आहे. 2 दिवस झाले आणि रविवारी सुट्टी मिळाली. काही कामकाजासाठी आपण सुट्टी ठेवली आहे. मनन, चिंतन, लेखन. तुम्ही डायरी घेऊन बसायचं आहे आणि सारांश लेखन लिहायला सांगितलंय. तर सारांश लेखनाला वेळ कधी आहे? आज आता 10ला वर्ग सुरू झालाय, क्लास सुरू झालाय. उद्या रात्री 8 पर्यंत वेळ आहे सारांश लेखनाला. लिहून घ्या सगळ्यांनी महत्वाचं. अवेअरनेस मध्ये राहा. नाव मोमेंट मध्ये राहा. आता जे पृथ्वीचं असेन्शन सुरू झालेलं आहे आणि इतकं जवळ आलंय, इतकं जवळ आलंय तुम्हाला सांगायचंय आणि तुम्ही जर मध्यम मार्ग स्वीकारला नाही, नाव मोमेंटला राहिला नाहीत ना, तर काही उपयोग नाही एवढं सगळं जे काही केलंय ते. नाव मोमेंटलाच राहिलं पाहिजे, आत्ताच्या मोमेंट. मग आत्ता काय मोमेंट आहे? आत्ता सांगितलंय की सारांश लेखन उद्या रात्री 8 वाजेपर्यंत. तुम्ही आत्ता जी वाक्य लिहिली, आत्ता शेवटचा मेसेज मी टाकले, तो पहिल्या दिवशीची वाक्य आहेत. आणि बऱ्याच जणांनी आज जे सारांश लेखन केले ते पहिल्या दिवशीचं लिहिले. का पहिल्या दिवसात तुम्ही मागं गेलात? तुमची डायरी आहे ना, तारखा घाला. रिपीट मी करतीये. पण तुम्ही रिपीट करू नका. तुम्ही मागं राहू नका. मागच्या आता आजचं सारांश लेखन हे आजचंच झालं पाहिजे. जरी रिव्हिजन झालीये, ती तुमच्या डोक्यासाठी रिव्हिजन आहे. सारांश लेखनात पुढं चला, पुढं चला, पुढं चला. नो मोमेंटला राहा. मग हे कळलं पाहिजे मॅडम रिपीट बोलतायत का सराव करतायत तेही सांगते तुम्हाला कळणार नाही म्हणून. चला आजचा अजेंडा सुरू झाला असंही म्हणते मी. कारण रिव्हिजन मी करत येते. माझी ती सवय आहे. क्लासमध्ये पण तशीच करायची. पहिली 10 मिनिटं रिव्हिजन मागच्या शिकवल्याची. नंतर लेक्चर आणि नंतर शेवटची 10 मिनिटं जे काही आज शिकवलं त्याची रिव्हिजन. त्यामुळे पक्क बसायचं. मी जर मुलांना लिहायला सांगितलं ना शिकवल्यानंतर 2-2, 3-3 फुलस्केप पानं लिहायची मुलं. कारण तशीच शिकवायची. इथेच मला ते नाही मिळत आहे. कारण अवेअरनेस नाही, काहीच नाही. जाऊ दे फरक आहे. इथे काही कॉलेज नाहीये. पण एक महत्वाचं लक्षात घ्या. स्मिता मॅडम तुम्हाला मी रिमूव्ह करणार आहे. एका मिनिटात नाव घालायचं, नंबर घालायचं. अजिबात असं जॉईन व्हायचं नाही. स्मिताच फोन आणि असला फोन. नाव तरी पाहिजे कमीत कमी. हो हो मॅडम तेच घालते. आलं लक्षात तर माझ्या. आता लक्षात घ्या. आज जे मी काही सांगणार आहे सारांश लेखन उद्या रात्री 8 पर्यंत. 8 नंतर कोणीही लिहायचं नाही सारांश लेखन आजच्या दिवसाचं. शांत बसा. अनुभव लिहा. अनुभव तुम्ही कधी पण मागचे लिहा. कोर्स होईपर्यंत कधीचे पण अनुभव तुम्ही लिहू शकता. अनुभवाला काही हे नाही कारण तुम्हाला सराव करायचाच आहे. तर पहिली महत्वाचं लिहून ठेवा डायरीत. अनुभव फक्त रात्री 8 वाजेपर्यंत. आणि काही अवघड नाही मग 5 वाक्य लिहायला. 5 वाक्य लिहायला 2-3 मिनिटं जातात. बाकी किती वेळ लागतो? तुम्ही जर आता लिहून ठेवायला लागला तर हे एक. दुसरं मी 3 दिवस लावलीये. 2-3 दिवस त्यात घातले, की सारांश लेखन म्हणजे काय? की आपल्याला जे करायचंय, मला जे करायचं आहे ते बिलकुल लिहायचं नाहीये. कारण मला जे करायचंय ते टेक्निकमध्ये येतं, तंत्रामध्ये येतं. तंत्र तुमच्या डायरीत वेगळीच लिहिली गेली पाहिजे. 21 दिवसाच्या ह्याच्यात काय तंत्र शिकवली आणि हे जर तुम्ही पाळलं ना, मी खूप देणार आहे, खूप. खूप माझ्याकडून भरभर, भरभर, भरभर जास्त तुम्हाला दिलं जाईल. पण तुम्ही परत-परत त्याच चुका केल्या ना, की मग मला रिपीट करावं लागतं आणि रिपीट केल्याशिवाय मी नाही पुढे जाऊ शकत. मला नाही आवडत नुसतं मोकळं व्हायचं शिकून. इथे बसलं तर उपयोगी आहे. आपल्या प्रॅक्टिकल जीवनात आलं तर उपयोगी आहे. मी असं सांगितलं, की आपल्याला करायचं आहे ते सारांश लेखनात का लिहायचं नाहीये? तर सारांश लेखनाचं उद्दिष्ट इथे वेगळं आहे. जे काही करायचंय ते तर तुम्हाला एक्सरसाइज कंपल्सरी करायचीच आहे. आता 21 दिवसात करायची आहे. नंतर आयुष्यभर करायची. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला करायची. ही जडण-घडण जर आता 21 दिवसात लावली, तर 1 महिन्यामध्ये पुष्कळ काही निसर्गात पेरणी होणार आहे. आणि पुढचे 3 वर्ष आरामात जाणार आहे. कारण 3 वर्षाचे आपण 3 व्हिज्युअलायझेशन सिनेमा घेणार आहे. आता वन टू वन फोन उद्यापासून त्यालाच घालवणार आहे. मग एवढं जर एवढ्या एका महिन्यात आपलं पुढचं 3 वर्ष आयुष्याला हवेत ते मिळणार आहेत, छान जाणार आहेत, तर किती आपण कष्ट घेतले पाहिजेत. मग किती वेळा सांगितलंय, हृदय ध्यान 25 ते 30 वेळा रोज करायचे आणि व्हिज्युअलायझेशन 2दा करायचे मी सोडून, आपलं क्लास सोडून.
आणि सारांश लेखनाचं उद्दिष्ट आहे की रात्री ज्या वेळेला तुम्ही आज झोपाल त्यावेळेला मेंदूला काही लर्निंग झालं पाहिजे. वाक्य नीट लिहा. कितीतरी जणांनी लिहिलंय की मेंदूला फक्त रंग समजतात. चुकीचं वाक्य आहे ते. मी असं नाही म्हटलं. मी उजवा मेंदू शब्द वापरलाय आणि त्याच्यानंतर हाय रिपीट करताना फक्त मेंदू म्हटले असेल. मेंदूला रंग समजतात, मेंदूला सगळं समजतं. उजव्या मेंदूला कलर समजतात, उजव्या मेंदूला आकार समजतात, उजव्या मेंदूला चित्र समजतं. म्हणून उजवा मेंदू फार महत्वाचा आहे, क्रिएटिव्ह आहे. तो वापरतो आपण. डावा मेंदू वेगळा, उजवा मेंदू वेगळा. इथे बॅलन्स पण करतो आपण या टेक्निकनी, उजवा मेंदू, डावा मेंदू. त्यामुळे वाक्य सुद्धा अर्धवट लिहू नका. त्या वाक्याने काही अर्थ नाहीये. तर सारांश लेखनाचं महत्व आहे की आपण आज जी 5 वाक्य लिहिणार आहोत, तुम्ही डायरीमध्ये लिहिणार आहात. तुम्ही जास्त लिहाल. मग हे झोपताना किंवा उद्याच्या दिवसभरात ज्या वेळेला कराल, उद्या लिहिली काही हरकत नाही 8 वाजायच्यात रात्री. मग उद्या रात्री मेंदू झोपताना ते सगळं काढणार आहे ना आणि ती 5 वाक्य लिहिलेली सगळी अशी त्याला महत्वाची वाटणार आहेत. आणि तो चांगल्या कप्प्यात टाकून देणार आहे. आपण दागदागिने कसे आतल्या कप्प्यात ठेवतो गोदरेजच्या तसं. वर लागणारं कसं बाहेर ठेवतो तसं. मग इथे जर आपण मला काय करायचंय? मला पॉझिटिव्हच विचार करायचे. मला चांगलीच ऊर्जा क्रिएट करायची. मला हृदय ध्यान करायचंय. हे जर लिहिलं तर का लिहायचं नाही ते? कारण आपण आळशी असतो. किती मी काल उदाहरण दिलं हो तुम्हाला. शनिवारी मी किती ह्याच्यावर बोललीये, की करायचं लिहायचं नाही. आळशीपणा येतो. मेंदू पण आळशीच असतो आपल्यासारखा. मग कशाला तो लाँग टर्म कप्प्यात टाकेल? करायचं आहे ते. ते पण टाकेल, पण इथे आपला उद्देशच वेगळा आहे. करायचं आहे तर करायचंच आहे. हृदयध्यान करायचंच आहे. पॉझिटिव्ह विचार करायचाच आहे. आपल्याला करायचंय ते सारांश लेखनात लिहायचं नाहीये. आपल्याला जे जीवनाचा सिद्धांत कळलाय, जीवनाचा सिद्धांत, ना की मला करायचंय ते. हो, मी ते सांगितलं. काय सांगितलं? की माझ्या जीवनामध्ये, माझ्या स्वभावानुसार मला जे महत्वाची वाक्य वाटतात ती लिहायची. पण ती वाक्य कसली लिहायचीत मी? तर माझ्या मनात माझा जप सुरू झाला पाहिजे या वाक्यांचा. माझ्यासाठी आहे ती खास. तुमचा स्वभाव वेगळा आहे. तुमच्यासाठी जप वेगळा असणार आहे. मग मला कुठला जप करायचा आहे? सारखं 5 वाक्यांचं ती 5 वाक्य म्हणजे सारांश लेखन. जप करायचंय म्हणजे परत तुम्ही घोळ घालाल. परत म्हणाल, मॅडम एकीकडनं म्हणतात करायचं ते लिहू नका आणि दुसरीकडनं म्हणतात जप करायचंय ते लिहा. वाक्यांचा जप, पण वाक्य काय करायची ती नसली पाहिजे. आता बघा शेवटचा आत्ताचाच मेसेज बघा 9:37. पहिल्या दिवसाची वाक्य आहेत की नाही. मॅच द फ्रिक्वेन्सी एनर्जी व्हायब्रेशन. पुढं काय? अर्धच वाक्य झालं. त्याला काय अर्थ आहे का? मॅच द फ्रिक्वेन्सी एनर्जी व्हायब्रेशन याला काय अर्थ आहे? आपण मॅच म्हणजे काय सांगतो? कोणाला सांगतो? मंगलदेनला सांगतोय? का आपण स्वतःला सांगतोय? स्वतःला सांगतोय तर चुकीचंच आहे. आपल्याला काय करायचं ते लिहायचंच नाही. वाक्य सुद्धा अर्धवट आहे. म्हणजे कुठल्या दुनियेत गेला हा मेसेज? मागच्या दुनियेत गेला. म्हणजे एनर्जी कुठे चालली आहे? नदीचा फ्लो आपल्याला फ्लो करायचा आहे ना, असा करायचा आहे ना. मग आपण असं का करतोय? उलटं का चाललंय प्रवाहाच्या दिशेने? आपली ऊर्जा जेवढी जास्त तेवढे आयुष्यात चांगले प्रसंग येतात. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. कारण मला काही याद करायचंच नाही. लिहिणारीने काय लिहिलं नाही मला काय करायचंय. एक वाक्य मेंदूला दिले. ऊर्जा जास्त तेवढी चांगले प्रसंग येतात. पण इथे हेच वाक्य लिहिलं असतं, मला नेहमी माझी ऊर्जा जास्तच ठेवायची म्हणजे माझ्या आयुष्यात प्रसंग चांगले येतील. तर नाही. करायचं लिहायचं नाही आपली सवय आहे, आपला मेंदू. नाही, आम्हाला काही करायचं नाही. माझ्या आयुष्यात एक मला सत्य कळलेलं आहे. ऊर्जा जेवढी चांगली तेवढे प्रसंग चांगले येतात. मनुष्य चांगले येतात. माणसं तीच येतात. प्रसंग येतात, गोष्टी येतात. हे लिहा तुम्ही. हे तत्वज्ञान आहे. म्हणजे आपण नाही का दुसऱ्याला सांगतो. मग मुलांना लगेच सांगू आपण, "अरे, आपली ऊर्जा चांगली ठेवली तर चांगलं आयुष्य." आपला स्वभाव आहे ना, आधी दुसऱ्यांना सांगून मोकळं व्हायचं. भलं आपल्याला काही इम्प्लिमेंटेशन नाही. आपला स्वभावच आहे तसा. मग हे वाक्य आणि मला माझी ऊर्जा नेहमी सतत चांगली ठेवायची आहे किंवा माझ्या आयुष्यात चांगले प्रसंग हवे असतील, तर मला ऊर्जा चांगली ठेवायची. असं नाही लिहायचंय वाक्य. वाक्य लिहिण्याचं टोन म्हणा, रचना अशी पाहिजे तत्वज्ञाना टाइप.
एक मेंदूत गेलं पाहिजे. मग ऐन वेळेला वाटवलं पाहिजे. का मी दुःखात आहे? आता बघा आजचा कालचा व्हिडिओ बघून पहिल्या आयुष्य बदलाच्या कोर्समध्ये ज्या मॅडमना प्रचंड अनुभव चांगला आलता, बेड रिडन होत्या, उठू सुद्धा शकत नव्हत्या. 10 गोळ्या होत्या का किती होत्या बघा, अनुभव असेल. त्यातनं त्या बाहेर आल्या, त्या गोळ्या बंद झाल्या. आणि मला म्हणतात, मॅडम मी सगळी दुःखातच बुडाली होती. हा व्हिडिओ मी बघितला. 10 मिनिटाचा तर व्हिडिओ आहे. खूप उभारी आली. मग आपण असं होतं म्हणजे त्या मॅडम आणि तुम्ही असं नाही, मी पण जातेच की, असं नाहीये. तो आपला स्वभाव आहे. सायकल हे आयुष्याचं सायकलच असतं, लक्षात घ्या. साइन वेव्ह. आपण वर जाणार, आपण खाली येणार. आपण वर जाणार, आपण खाली येणार. आता आपण खाली गेलो ना, की खाली, 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 खालीच राहतो. 3 महिने राहतो, 3 दिवस राहतो. म्हणून आपल्याला ही निगेटिव्हची सायकल कट, 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 कट करायची. निगेटिव्ह झालं, ओके, नेचर आहे ना. अप अँड डाऊन आयुष्यात येणारच आहे. गटांगळ्या खाल्ल्याशिवाय वर कसं जाणार आपण? पण खाली गेलो की लगेच वर यायचंय आपण. खाली गेलो की लगेच वर यायचं. म्हणजे कात्री घेऊन बसायचे. कट, 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 कट. हे वाक्य आठवणार आहे. का माझ्या आयुष्यात निगेटिव्ह झालं? आपल्याला मनाची जडणघडण अशी करायची आहे, विचार करायचा आहे, की जर माझंच मी सगळं क्रिएट करते, तर हे निगेटिव्ह का झालंय आता? ठीक आहे, निगेटिव्ह झालं ना, पुढचं सगळं निगेटिव्ह हवंय का? नाही हवंय निगेटिव्ह. पटकन ऊर्जा बदलली पाहिजे. पटकन पॉझिटिव्ह केलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, मरण सुद्धा सेलिब्रेट केलं पाहिजे. ऍक्च्युअली ती चांगली गोष्ट आहे. मग मरण-बिरण झालं तर पहिल्यांदा आपण सगळे व्हायब्रेशन कट केले पाहिजे. आपण नाही का स्मशानभूमीत जाऊन आल्यावर अंघोळ करतो, कपडे फेकून देतो. घालतो का तेच कपडे? तसंच आपलं हे विचारांचं पण आहे. म्हणून दुसरं वाक्य बरोबर आहे. आपली एनर्जी सदैव हायर ठेवली पाहिजे. चुकलंय. दुसऱ्या वाक्यात आणि तिसऱ्या वाक्यात काय फरक आहे? मग आपली एनर्जी सदैव हायर ठेवली पाहिजे. नाही, हे आपल्याला करायचं वाक्य झालंय. मला हवं आहे तेच घडणार आहे. यावर निश्चल मन असले पाहिजे. इमोशन्समुळे एनर्जी क्रिएट होते. हे काही वाक्य मी घेतलंय का? मला काही माहिती नाही बाबा. ते बघा तुम्ही. काय थोडंसं मला ना हे असं ढिसाळपणा नाही आवडत. त्यातले 1-2 व्यक्ती सुद्धा व्यवस्थित लिहीत नाहीत. आणि ज्यांनी प्रॉमिस केलंय ना, मी प्रॉमिस केलेलं आहे, की तुम्ही लिहिणार आहात 5 वाक्य सारांश. तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा ऑनलाईन कोर्स कसा झाला? धडा-धडा बाहेर काढत होते. मोफत आहे. आता सुद्धा वाटलं काढून द्यावं, जाऊ देत. पण पैसे भरलेत ना, मग पैसे घेतले की असंही होतं, मिंद होतं पण. नाही काढू शकत मी. फी घेतलीये त्यामुळं. मोफत कोर्सला मग असं असतं दन, 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 दन काढलं मनातनं आलं ना, काय लिहिता, काय करता? नवीन तर कोणी लिहितच नाहीये. जुने लोकं सुद्धा असेच आहेत. 3 दिवस लागले मला एकच पॉइंट सांगायला. करायचं लिहू नका. करायचं तंत्रांमध्ये लिहा. तुम्हाला काय करायचंय ना, माझी एनर्जी सतत हायरच ठेवली पाहिजे ते तंत्रात लिहा. तुमचे संदेश तुम्हाला लिहा, वेगळीकडे लिहा ते. ते पण लिहिणं गरजेचं आहे तुम्ही. इथे सारांशच लिहायचे, की जे ट्रूथ आहेत. आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग आपल्यातील क्षमता वाढवण्यासाठीच येतात. ठीक आहे, हे काय आपण एक जस्ट सांगतो, की मला काही करायचं नाहीये. आपल्याला ज्यांनी छळले आहे, ते आपल्याला लर्निंगसाठीच आहे. बघा, छळणारे लोकांना पहिल्यांदा धन्यवाद द्यायचे असंही सांगितलंय. आपल्याला जी लोकं सगळ्यात जास्त त्रास देतात ना, त्यांना रोज धन्यवाद द्या. जादू येईल आयुष्यात, जादू. कारण त्यांच्यामुळे आपली ग्रोथ होते. आपल्या म्हणी आहेत ना म्हणी, म्हणी खूप चांगल्या आहेत. "असावे घर निंदकाच्या घरी, असावे घर निंदकाच्या घरी." कारण निंदक असेल तरच आयुष्यात सुधारणा होती, तरच प्रगती होती. हे सत्य, इटर्नल सत्य आहे. म्हणून जे आपल्याला छळतात, म्हणजे आपल्याला वाटतंय की ते छळतात. भले बोलण्यातनं छळत असतील, भले वागण्यातनं छळत असतील, भले मारण्याने छळत असतील. मारणारे लोकं पण आहेत. तर त्यांना रोज धन्यवाद द्यायचे. काय चमत्कार होतो आयुष्यात सांगायचं मला. धडाधड जादूची कांडी फिरवल्यासारखं निंदकाचे घर असावे शेजारी. बरोबर. मला वाटत होतं काहीतरी चुकलंय. असं अवेअरनेसमध्ये राहा. तर
हे जे आहे ना मॅजिक घडवणार आहे आयुष्यात मॅजिक. आणि असं जे काही तुम्हाला सारांश लेखन सांगितले त्याचेही रिझल्ट्स लिहा ना. भले काही तंत्रांचे टेक्निकचेच रिझल्ट्स येणार आहे असं नाही. मी तुम्हाला इतकी ट्रूथ सांगतेय ना, मी तुम्हाला सांगते की हे जर तुम्ही छळणाऱ्या लोकांना धन्यवाद, मॅजिक घडणार आहे. कोटीचे कोटी रुपये येऊन पडणार आहेत तुमचे. बसलेत आपलेत काही जण इस्टेट हिरावून बसलेले, पैसे घेऊन गेलेले, पैसे न देणारे. करून बघा काय होतंय चमत्कार. इतकं भरा, भरा, भरा आणि सगळं ऊर्जेवर आहे तुम्हाला सांगते. मी तुम्हाला म्हणते आपली ऊर्जा, आपला वारा हे चक्रांच्या सुद्धा ऊर्जाच आहेत. मूलाधार चक्र जर पॉवरफुल असेल ना आपलं, तर पैसा अबंडन्स येतो, धबधब, धबधब येतो. इथे नुसता कोर्स सुरू झाला, तर माझ्याकडे पैशाचं इतकं वलय सुरू झालं. मी म्हटलं काय झालं बाई? मग मला कन्क्लुजन आलं, अरे आपण किती हे छान लोकांना देतोय. इतकं दणदण रिझल्ट्स आहेत तुम्हाला सांगते. दणदण रिझल्ट्स. आता बघा अमृता मॅडमनी मेसेज मी काही सांगितलं का अमृता मॅडमना? त्यांनाच वाटला. मी त्याचाही विचार केला. आधी मी त्यांना नाही म्हटलं, नाही टाकायचा. कशाला देणगी? नको. परत विचार केला, अरे हे युनिव्हर्सकडनं येते. कारण त्यांची ही तिसरी तिसरी का चौथी इंडिकेशन्स होते पैशाच्या फ्लोची. मी म्हटलं जाऊ देत, काय युनिव्हर्सचं आहे, काय करायचंय? मग लगेच त्यांना म्हटलं, मग असं करा. पाकिटात ठेवायला लावू. इतकी गंमत होतीये. म्हणजे मी जर काही सांगायला बसले ना, तुम्ही करून बघा. म्हणून जे छळत आहेत, तुम्हाला वाटतंय ना छळतायत, त्यांना रोज धन्यवाद द्या. आणि काय व्हायला लागतं हे तंत्रामध्ये घाला. हे सारांश लेखनामध्ये लिहायचं नाही. सारांशमध्ये लेखनात लिहायचं, तर ह्यांनी लिहिलंय तसं. आपल्याला ज्यांनी छळले आहे ते आपल्याला लर्निंगसाठीच आहे. काय करायचंय, धन्यवाद द्यायचे ते वेगळीकडे लिहा. कारण ते तंत्र आहे. तुम्हाला काय करायचंय? ध्यानाच्या वेळेला ते सगळं करायचंय म्हणून वेगळीकडे लिहा म्हणते मी. ध्यानाला बसलं रे बसलं 5 मिनिटाचं का ध्यान असं ना, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देऊन मोकळं व्हायचं. अशा लोकांना पहिल्यांदा. मग मॅजिक घडेल. जादूची कांडे फिरेल. ऊर्जेचे महत्व फार आहे. आपणच आपली ऊर्जा बदलू शकतो. हे आपल्यासाठी आहे. हे तंत्रात घाला. कोणतीही गोष्ट बदलण्यासाठी आधी आपल्या त्या गोष्टीवर विश्वास असायलाच हवा. आपला नको, हे सगळं तुम्ही तंत्रामध्ये लिहा तुम्हाला. आणि हे वाक्य कोणालाही समजलेलं नाही विश्वासाचं. ते पुन्हा एकदा सांगते. काही पण लिहून ठेवलंय विश्वासाबद्दल. मी असं म्हटलं, की जसं साईबाबांनी म्हटलंय, श्रद्धा आणि सबुरी. तर त्याचा असा अर्थ आहे, श्रद्धा असल्याशिवाय फळ येणार नाही. साधं वाक्य तुम्हाला सांगते. ते समजेल तुम्हाला. मन श्रद्धा असल्याशिवाय फळ मिळत नाही. मी काय म्हटलं, जगातला असा कुठलाही उपाय नाही, असं कुठलंही तंत्र नाही, की जे आपल्या विश्वासाशिवाय आपल्याला काही घडवेल. मग तो बाबा असू देत, अंगारा असू देत, गुरु असू देत, हिरे असू देत, रत्न असू देत, क्रिस्टल असू देत, पिरॅमिड असू देत, काही असू देत. तुम्ही या बरं नुसतं पिरॅमिडमध्ये. ध्यान नाही केलं तर कसली ऊर्जा वाढणार आहे? बरं ध्यान केलं आणि तुमचं बिलीफच नाही पिरॅमिडवर, किती ऊर्जा वाढणार? थोडी ऊर्जा वाढणार. तुम्ही अगदी श्रद्धेने आला. खूप छान संकल्प पेरून आला. तुम्ही छान पिरॅमिडला धन्यवाद दिले. खूप मन लावून आला, तर तुम्हाला नक्कीच पिरॅमिड भरभरून देणार आहे. सगळ्या जगाचं सायन्स तेच आहे. आधी आपण द्यायचं, मगच आपल्याला मिळतं. पिरॅमिड असू देत नाही तर कोणी असू दे. आधी द्यायचंय. म्हणून मी लिंक देत नाही बघा. लिंक मागतात. अरे फुकट कोर्स ठेवलाय, लिंक शोधा ना जरा. आता त्या मॅडम म्हटल्या, त्यांना केव्हाच लिंक पाठवली होती क्विट झाल्या. क्विट होऊन मोकळ्या. लिंक तेव्हा दिली. मग तिथे पर्सनलवर टाकलं बघा नोव्हेंबरची लिंक आहे. अजून जॉइन केला नाही. परत आता मग काय लिंक ज्ञानबोधवर नव्हती का योगाची? होतीच की. पण ऐकतं सगळं. त्या ठीक आहे, त्या एजेड आहेत. पण तरुण लोकं सुद्धा असंच. मला लिंक द्या, मला लिंक द्या. सकाळी सुद्धा त्या मॅडमना म्हटलं मी, की तुम्हाला मेसेजमध्येच उत्तर आहे, लिंक कुठं दिली आहे. आणि कितीतरी स्पीकर्स लोकांना जागं करावं लागलं. ते पण बघा तुम्ही. म्हणून लक्षात घ्या, की हे विश्वास असल्याशिवाय भला डॉक्टर असेल. आपल्याला माहिती आहे, आपण त्याच डॉक्टरांकडे जातो. भलं त्यानी कलरफुल इंजेक्शन, काहीतरी रंग जरी दिला इंजेक्शननी, तरी आपण खाडकन बरं होतो. आणि दुसऱ्या डॉक्टरांनी ₹100 इंजेक्शन दिलं, तरी आपण बरं होत नाही. समजा आपला डॉक्टर नसेल आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, तर होतो का आपल्याला फरक? गोळ्यांचं सुद्धा तेच आहे. त्याच गोळीनी बरं वाटतं.
का आता आपण तिला व्हॅल्यू दिली असती ना. अरे वा, मला क्रोसिनी बरं वाटतं, अरे वा एक्स डॉक्टर, मला मला ना लगेच गुण येतो, किंवा पहिल्यांदा आलेला असेल कधी, आपण त्याला ऊर्जा देऊन टाकलेली असती, मला फार त्यांनी बरं वाटलं, धन्यवाद, किंवा छान बाई, मला त्यांनी बरं केलं. मग तोच नेहमी बरं करतो आपल्याला, भलं कसले इंजेक्शन ठोकू देत. म्हणजे मनानेच सगळं आपण क्रिएट करतो. आता बघा, आम्ही ऍडव्हान्स याला जाणार आहे कोर्सला शनिवार रविवारी, प्राणिक हिलिंगला. आणि प्राणिक हिलिंगचा रोज मी सराव करतेय, रोज अर्धा तास देतेय, रोज सगळं केलं. त्याच्यामध्ये आज त्यांचे काही सेशन्स असतात, ते पण अटेंड करतेय मी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला चक्रा क्लीन्स करतोय आपण, प्रत्येक चक्रा क्लीन्स करतो. आज कोलेस्ट्रॉलवर सांगितलं होतं, हाय कोलेस्ट्रॉल असेल, मला कुठं कोलेस्ट्रॉल आहे, आमच्याकडे नाही कोणाला कोलेस्ट्रॉल. तर तरी सुद्धा मी अटेंड केलं. मग त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की जे आपल्याला चक्रा हे करायचे, क्लीन्स करायचे, एनर्जाइज करायचे, त्यांच्या काही पद्धती आहेत त्यामध्ये सुद्धा व्हिज्युअलाइज करा. मी एक छान हसते आतल्यात. शेवटी येतच की नाही आपल्या टेक्निकला. आपल्या टेक्निक शिवाय दुनियाच नाहीये. काही असू देत. काही असू देत. आपलं टेक्निक व्हिज्युअलायझेशन द सुपर मोस्ट, आईन्स्टाईननी सांगितलंय. देअर इज नो अनदर वे टू गेट इट. प्राणिक हिलिंग असू देत, नाही तर काय असू देत. खरं आहे. मग पण म्हणून मग मी काय सोडून दिलं करायचं? नाही. करायचं. त्यांच्या पद्धतीने केलं. मी काय केलं? यांना माहितीये सविता मॅडमना. मी त्यांच्या पद्धतीने करून बघितलं. लगेच चक्राचं बघितलं पर्सेंटेज किती वाढलं. हे काही इथेच आहे. आणि माझ्याकडे ते आपलं पेंडुलमचं नव्हतं. हे बघा, मी हाताने काढलं. कारण मला माहिती होतं नसेल चार्ट तर हाताने काढायचं. हाताने काढून घेतलं मी, कारण डोक्यात बेस टाकला होता. मग तरी पण मी मागितलं चार्ट द्या. मग सविता मॅडमनी चार्ट दिला. आणि आज संध्याकाळी अर्धा तास मी तसं केलं. आपण जे शिकलो त्या पद्धतीने. फास्ट रिझल्ट आपल्याच ह्यानी आला. आपण तिथे काही व्हिज्युअलायझेशन केलेलं नाही. पण तरी फास्ट रिझल्ट पेंडुलमनी आला. मग पुन्हा एकदा जाणवलं, पेंडुलम कोर्स परत लॉन्च करायला पाहिजे नवीन लोकांसाठी. कारण किती छान आपण सगळं हे करतोय. मग किती लोकांनी चक्रांचे टाकले? दोघींपैकी एकीचंच वाचता आलं, एकीचं वाचताच नाही आलं. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांना काय शिकवलेलं सोडून द्यायचंय. किती जणांनी लिहिलं असेल वहीत, पण त्यांना ग्रुपवर नाही टाकायचं. एखाद्या चक्राचं टाकावं, सगळ्या नाही. तर हे असं आहे की व्हिज्युअलायझेशनला एंड नाही. आणि आता जे असेन्शन सुरू झाले, पृथ्वी जी असेंड होतीये, ती व्हिज्युअलायझेशननीच होतीये, लक्षात घ्या. आपल्याला खूप कॉन्ट्रिब्युशन केलं तर आपण जाणार आहोत 5व्या आयामात. आपल्या चेतनांना आपण नाव मोमेंटमध्ये राहत नाही, आपण अवेअरनेसमध्ये राहत नाही. सुख शांती आपल्या जवळच आहे, फक्त मनातील गोंधळ थांबायला हवा. हे वाक्य बरोबर नाहीये. ते करेक्ट करा. तुम्ही विचारपूर्वक लिहा. आता बघा, आपली ऊर्जा असेल तरच बाकीचे टूल्स काम करणार आहेत. आपली ऊर्जा वाढवली आणि मग बाकीचे टूल्स वापरले, की मग ते टूल्स लॉ ऑफ रेझोनन्स नुसार कितीतरी पटींनी रिझल्ट मल्टिप्लाय करतात. पण त्यासाठी आधी बेसिक आपल्याकडे ऊर्जा असली पाहिजे. करेक्ट. आणि समजा जर ऊर्जा नसली, तर मग बाहेरचे जे एक्सटर्नल उपाय आहेत, ते देणार आहे मी तुम्हाला. पुष्कळ बाहेरचे एक्सटर्नल उपाय भाग 2 मध्ये सांगितले, पण त्याच्याही पलीकडे आता कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत जवळ. छोट्या-छोट्या गोष्टींनी लगेच ऊर्जा वाढवू शकतो. छोट्या-छोट्या गोष्टींनी लगेच बाहेरच्यांनी, आपल्या नाही, बाहेरच्या टूल्सनी आपण वाढवू शकतो. तर हे बाहेरचे टूल्स काम करतात. पण ते आपल्या स्वतःच्या बॉडी किंवा आपल्या स्वतःच्या मालमत्ते व्यतिरिक्तचे असतात. उदाहरणार्थ पिरॅमिड. पिरॅमिड घ्या, ऊर्जा वाढवा, असं ते आहे. पैसा घाला, थोडक्यात इन ब्रॅकेट पैसा घाला. हृदय ध्यान करण्यासाठी वाक्य घेतलेली असतील. भले ती पूर्ण नाही झाली आणि आपण हृदय ध्यान सातत्याने केले, तर आपल्या हृदयाची मॅग्नेटिक पॉवर वाढणारच आहे. आता हे आपण आपल्याला सांगतोय, आपल्याला करायचंय असं नाही लिहायचंय ते. मग इच्छेप्रमाणे वाक्य पूर्ण हो अथवा ना हो. हृदय ध्यानावर तर काही लिहूच नका. हृदय ध्यान तर एक तंत्रच म्हणून दिलेलं आहे. ते तुमचं हृदय ध्यानाच्याच खाली राहू देत. ह्याच्यामध्ये हृदय ध्यानाच्या ऐवजी तुम्ही असं म्हणू शकता, आपल्या हृदयाला जे हवं आहे. हृदय ध्यानाचा अर्थ काय सांगते? आपल्या हृदयाला जे हवंय ना, ते मिळतच मिळतं. प्रेमाचं उदाहरण देते. उदाहरणार्थ प्रेमात लोक वेडी होतात.
आणि हृदय म्हटलं की प्रेम आठवतं. मग प्रेमात काही बुद्धी राहते का हो? कोण ती व्यक्ती आहे, काय वयाची आहे, काय दिसतीये, काय पैसा आहे का त्याच्याकडं, शिक्षण आहे का त्याच्याकडं, व्हॉटएव्हर काय आपण म्हणतो ना प्रेमात अंध झाले ते. आणि हे का अंध होतात? तर त्याचं केमिकल रिझन्स आहेत. शरीरातच ब्लॉक होऊन जातं बुद्धिमत्ता किंवा शरीरातच ते असं साठून बसतं ना, स्त्राव, सिक्रिशन्स होतात. त्या सिक्रिशनमुळे मेंदूच काम करेनासं होतं. ह्याचं मी म्हणजे तुम्हाला शास्त्र सांगते. प्रत्येक गोष्टीचं शास्त्र समजून घेतलं ना, मी माझ्या विद्यार्थ्यांना हे सगळं सांगायची ना, काउन्सिलिंग विद्यार्थ्यांना खूप करायची. आणि मुलं माझ्या जवळ धडाधड प्रेम प्रकरणं सांगायची. आणि असली मुलं म्हणजे 10-10, 15-15 जणांचे संबंध ठेवलेले सुद्धा टॉपर आणलेत मी माहिती का, माझ्या काउन्सिलिंगने. मी तर त्यांना म्हणायची मग हे सगळं शिकवायची. तर त्याच्यामध्ये समजा एक्झाम हॉलमध्ये आपण गेलो आणि आपल्याला जर टेन्शन आलं, तर काय तुम्ही दगड जरी हाणली, तरी तुम्हाला नाहीच आठवणार. 0च मार्क पडणार किंवा नाहीच ते आठवणार. का तर टेन्शन आलंय आणि टेन्शननी सुद्धा जे काही आहे ना, आता मला शब्द आठवत नाहीत बरं का सायंटिफिक, की ट्रान्सफॉर्म जी इन्फॉर्मेशन होते ना त्या कॉन्ड्युटमधनं, तिथेच ब्लॉक होऊन जातं. मग इकडची ट्रान्सफर इकडं होतच नाही आणि काही लिहिलं जात नाही. म्हणून टेन्शन नाही आणायचं. आयुष्यात कधीच टेन्शन आणायचं नाही. टेन्शन आणलं तर काहीच होणार नाही. मग हे सगळं मुलांना सांगायचे. मग ओरलला सुद्धा किती सुंदर ओरल जायचे त्यांचे. मी म्हणजे हसत या. तुम्ही हसतच या. तुमचे शर्टचे कलर, तुमच्या ड्रेसचे कलर, तुमचं हे सगळं स्माइलिंग करत या. तुमची ओरल बघा कशी जाते. आणि मुद्रा आपल्या कॉन्फिडन्सच्या. मुद्रा सुद्धा खूप उपयोगी पडतात. खूप असं. तर हे हृदय ध्यानाचं असं आहे, की हृदयाला जे हवंय ते मिळतंच मिळतं. असं म्हणा ना तुम्ही. हृदय ध्यानाचं नका टेक्निकचं घालू नका. आता हृदयाला हवं ते मिळतंच मिळतं. केव्हा मिळतं? जर मेंदू बंद ठेवला तर. लिहा. महत्वाचं वाक्य आहे. हृदयाला हवं ते मिळतंच जर मेंदू बंद ठेवला तर. हे वाक्य महत्वाचं आहे. का? तर काय बरं आता हृदयाला बंद ठेवायचं, पण मेंदू वर्क होतो ना. कसं काय होईल? मला नाही उठायची सवय. माझ्या शरीराला त्रास होतो लवकर उठलं तर. हे आपण सबकॉन्शियस मध्ये टाकलेलं असतं. हे आपण डोकं लढवतो. काही चूक नाही त्याच्यात. डोकं आहे आपलं डोकं. आपल्याला उठलं की पित्त होतं. आपल्याला उठलं की त्रास होतो. माझी कंबर दुखते, माझी पाठ दुखते. हे सबकॉन्शियस मध्ये प्रोग्राम फीड केलाय. मग मेंदू आला की नाही इथे आठवलं की नाही आपण आपल्याला त्रास होतो. मग हृदयाला हवंय ना लवकर उठणं. हृदयाला हवंय की नाही करायचंय प्राणायाम. मग कशाला मेंदू चालवायचाय तिथे? मेंदू बंद करा ना. एवढं सुपर मोस्ट टेक्निक दिलंय. करायचंय ना हृदयाला हवंय. मेंदू बंद केला तर ते मिळणारच आहे. पण मेंदू वापरलं तर अजिबात हृदय पॉवरफुल ठरणार नाही. हृदय हा ब्रेनपेक्षा 5,000 पटीने जास्त आहे. त्यामुळे हृदयाला जे जे हवं आहे ते मिळणारच आहे मेंदू बंद केला तर. मेंदूचं टेक्निक येणार आहे पुढं आणि मग हृदयाला एका हाताने घ्यायचं, दुसऱ्या हाताने मेंदूला घ्यायचं, दोघांचा कोहिरन्स साधायचा म्हणजे व्हिज्युअलायझेशन. सुपर मोस्ट टेक्निक. एक-एक टेक्निकचं सार आणि शास्त्र समजून घ्या. का? तर प्रत्येक वेळेला व्हिज्युअलायझेशन करण्याची गरज नाहीये. हृदयाने पटपट, पटपट होतात. आणि हे जर सगळं कळलं ना, की हृदय वापरायचंय, मेंदू बंद ठेवायचाय, कशाला ते ध्यान करत बसावं लागणार आहे? नाही. हृदयाला हवे ते मिळणारच आहे. माझ्या हृदयाला हवं. बाकी विचार बंद करायचा. अरे, मी रात्री त्या दिवशी त्या मॅडम म्हटल्या मागच्या वेळेला कोर्स करताना, "हो मॅडम, अहो मला आता तुम्ही 10 वाजता हे सांगताय आणि कसे काही मला पैसे मिळणार आहे?" म्हटलं, "का डोकं वापरताय? तुम्ही शिकलाय ना डोकं वापरायचं नाही?" त्यांना दुसऱ्या दिवशी जाऊन फ्लॅट रजिस्टर करायचं. फ्लॅटचं सगळं काम पुढे गेलं होतं. पण शेवटी काय ते पैसेच आले नाहीत. उसने दिलेले. मग ते रजिस्ट्रेशन होणार नव्हतं दुसऱ्या दिवशी. आला की मला फोन 10 वाजता. मुंबईच्या होत्या बघा त्या मॅडम. मुंबई का पनवेल नाही येतात त्या ग्रुपला. तेवढ्यापुरतं येतात आणि तेवढ्यापुरतं जातात. तर त्या म्हणे म्हटलं, "तुम्ही डोकं-बिकं काय वापरू नका. ते बंद करा डोकं. बसा हृदय ध्यान करायला." मला काही सांगायचं नाही. रात्रीच्या रात्री येईल का, कोणी येईल का आणि काय, मला एवढे हजर हवेत, मला एवढे मिळाले, मिळाले.
आणि 11 11:30ला फोन खणखणला तुम्हाला सांगते. त्या व्यक्तीने दुप्पट पैसे घेऊन आणले, किती हजार त्यांचे अडकले होते. दुप्पट पैसे आणले आणि दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले. रात्री पैसे आलेले. त्या माणसाला सांगितलं होतं त्यांनी आधी, "बाबा मला दे रजिस्ट्रेशन करायचंय" वगैरे, पण तो देत नव्हता. त्यालाही कुठून मिळाले असतील? म्हणून प्रत्येक गोष्टीला मेंदूने विचार करू नका. तर मी आता तुम्हाला सारांश लेखन लिहायला सांगितलंय. पूर्ण विचार करा, की हे वाक्य मी माझ्यासाठी करायचंय ते लिहितीये का जनरल तुम्ही तेच वाक्य फिरवायचं आहे. हे जरी केलं तरी चालेल. तंत्रांवर लिहू नका. ध्यान आणि जे काही टेक्निक आहे त्याच्यावर लिहू नका. कारण ते तुम्हाला कंपल्सरी करायचंय. मग हे सारांश लेखन इन ॲडिशन झालं पाहिजे. म्हणून मग तुम्ही असं म्हणा, की हृदयाला जे हवंय ते मिळतच मिळतं ब्रेन बंद ठेवला तर. किंवा मेंदूने विचार न करता हृदयाला जे हवं आहे ते मिळतं. मिळतं. मिळवायचंय नाही लिहायचं. मला करायचंय नाही लिहायचं. चला आता मी तुम्हाला हृदय ध्यानाचं आज सांगणार आहे. तर थोडंसं तुम्हाला